वैजापूर तालुक्यातलं सर्वात मोठं गाव म्हणून शिऊर गावाची ख्याती आहे आणि या गावाला साजेसं असं बस स्थानक या ठिकाणी उभारलं गेलं आहे. या बस स्थानकाची संकल्पना प्राध्यापक आमदार रमेश पाटील बोरनारे यांची आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे काम पूर्ण झालेलं आहे. सध्या बोरनारे सर आपल्यासोबत आहेत. सर, तुम्ही या शिऊर गावाचीच का निवड केली हे संपूर्ण असं भव्य असं बस स्थानक उभारणीसाठी? श्री संत शंकर स्वामी महाराजांच्या, श्री संत बहिणाबाई महाराज, श्री संत गंगागिरीजी महाराज आणि राष्ट्रीय संत जनार्दन स्वयं महाराज, वैजापूर तालुका ही साधू संतांची भूमी म्हणून या ठिकाणी ओळखल्या जाते. आणि शिवला तर मी प्रति पंढरी असं बोलतोय नेहमी करता. आणि म्हणून जेव्हा काहीतरी देण्याची वेळ येते तेव्हा वैजापूर शहराच्या पाठोपाठ शिवूरची लोकसंख्या आहे. शिवूर गाव मोठं आहे. आणि म्हणून जेव्हा बस स्टँड देण्याचा विषय त्या ठिकाणी निघाला तेव्हा सर्वप्रथम त्या ठिकाणी मी शिवूरची निवड त्या ठिकाणी केली. कारण ही प्रति पंढरी आहे. या ठिकाणी आमच्या प्रवाशांची चांगली सोय व्हावी, बसण्यासाठी जागा असावी, ऊन वारं पाऊस मध्ये बसण्याला जागा असावी, यासाठी आपण शिवूरची त्या ठिकाणी निवड केली. आणि निवड करत असताना त्या ठिकाणी मी मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करील, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असू द्या, आपल्या सर्वांचे नेते आणि लाडक्या बहिणीचा भाऊ एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री असू द्या, उपमुख्यमंत्री सुनित्राताई पवारताई असू द्या, आणि विशेष करून ज्या खात्यामार्फत आपण हा निधी त्या ठिकाणी आणला ते आदरणीय मंत्री महोदय प्रतापजी सरनाईक साहेब असू द्या, यांना मी वैजापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने त्या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देईल. का एका ग्रामीण भागामध्ये अत्यंत चांगली व्यवस्था प्रवासाची व्हावी यासाठी आपल्याला निधी उपलब्ध करून दिला आणि आज प्रत्यक्षपणाने त्याचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. सर, एक विचारायचंय, भव्य दिव्य असं कोटी रुपये खर्चून तुम्ही या ठिकाणी हे उभारलं गेलं, परंतु याची दक्षता, सुरक्षा, स्वच्छता ह्या विषयी तुम्ही महामंडळाला कसे हाताळणार या संदर्भात काही तसं आता माझं 7 वर्ष आमदार होऊन त्या ठिकाणी कार्यकाळ माझा पूर्ण होतोय. या 7 वर्षाच्या काळामध्ये वेगवेगळ्या विकास निधी देण्याचं काम त्या ठिकाणी आमदार लोकप्रतिनिधी या नात्याने मी त्या ठिकाणी दिलं. परंतु शेवटी ज्या विभागाने ते सांभाळायचं ते काम इथून पुढे त्यांनी चांगल्या पद्धतीने करावं. आपण जसं चांगलं बांधलं तसं त्यांनी त्याचा सांभाळ सुद्धा, स्वच्छता सुद्धा चांगली सांभाळावी. मी बऱ्याच वेळेस रस्त्याचं उदाहरण त्या ठिकाणी सांगतो. का मी अनेक किलोमीटर त्या ठिकाणी डांबरीकरण केलं, कॉन्क्रीट रस्ते केले, परंतु मी नेहमी करता उद्घाटन किंवा लोकार्पण करण्यासाठी जेव्हा जेव्हा रस्त्यावर उतरलो तेव्हा जनतेला फक्त हात जोडून एकच विनंती केली का तुम्हाला जर पाईपलाईन करायच्या तर अगोदर करा, रस्ता झाल्यावर करू नका. मी मुद्दाम उदाहरण सांगितलं. तसं मी जनतेला सांगल का हे आपलं आहे, हे आपल्यासाठी आहे. जसं घर टापटीप स्वच्छ आपण ठेवतो तसं हे शिऊर वाशांचं आहे. आणि यावरती मी तर त्या ठिकाणी विभागानुसार त्या ठिकाणी देखरेख करण्याचं काम त्यांना सांगल. परंतु खऱ्या अर्थाने गावकरी, ग्रामपंचायत, सोसायटी किंवा गावातील मुख्य जनता, ज्येष्ठ नागरिक यांनी सुद्धा याची काळजी घेण्याची गरज आहे. तसं डिपार्टमेंट स्वच्छ ठेवील यामध्ये तीळ मात्रही शंका नाहीये. दुसरा प्रश्न महत्वाचा आहे. ग्रामस्थाकडून बऱ्याचदा मागणी होते की या बस स्थानकामध्ये लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत ते येत नाहीत, जसे की इतर आगाराच्या गाड्या आहेत. वैजापूर आगाराच्या सर्व गाड्या येतात, परंतु इतर आगाराच्या येत नाहीत. या संदर्भात तुम्ही महामंडळाला काही सूचना करा? निश्चित मी आत्ताच मला माझ्या एका पत्रकार मित्रांनी निवेदन दिलं. मी मंगळवारी बुधवारी जेव्हा मुंबईला जाईल तेव्हा मी वरतूनच मंत्री महोदयाला सांगल, सन्माननीय प्रतापरावजी सरनाईक साहेबांना, का आपण सूचना करा का ज्या गाड्या शिऊर बांगला मार्गी शिऊरकडून जाता या सर्व गाड्या ह्या बस स्टँड वरती आल्या पाहिजे, त्याच्या नोंदी सुद्धा त्या ठिकाणी झाल्या पाहिजे. याच्या अगोदर जागा नव्हती, गाड्यामध्ये येत नव्हत्या, एंट्रीला त्या ठिकाणी अरुंद जागा होती. परंतु आता मात्र जागा झाली आणि या ठिकाणी कंट्रोल बसणार आहे. कोणती गाडी केव्हा आली, कधी आउट झाली, कधी इन झाली, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात येईल. आणि मी त्या ठिकाणी विशेष म्हणजे मंत्री महोदयाला सूचना देईल का आमचं शिऊर प्रतिबंधरी आहे आणि येणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या या ठिकाणी थांबल्या पाहिजे, त्या बस स्टँड मध्ये आल्या पाहिजे. हा प्रयत्न सुद्धा मी त्या ठिकाणी करेन.
तर हे होते आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे यांच्या संकल्पनेतून हे भव्य असं बस स्थानक उभं राहिलेलं आहे. संजय पगारे, राजगीर एक्सप्रेस लाईन.